आणि त्याच पद्धतीनं गाई गुरं म्हशी वगैरे मग दुभते वेगळे किंवा भाकड वेगळे असं वर्गीकरण करा, पण त्यांना सुद्धा नुकसान भरपाई करण्याची या योजनेअंतर्गत तरतूद कराल का? ही जी आपत्ती आहे, आपत्तीमध्ये जे सगळे निकष दिलेले आहेत त्यामध्ये पूर्वी केंद्राकडून किंवा राज्याकडून या वीज पडून जे माणसं मरतात, शेतमजूर होतात, त्याचा कुठे उल्लेख या ठिकाणी नव्हता किंवा त्याला मदत मिळत नव्हती. आता मृत व्यक्ती असेल तर त्याला आपण 4 लाख रुपये देतो. गंभीर आजारी असेल, गंभीर दुखापत झाली असेल, ट्रीटमेंट असेल तर त्याला आपण 2.5 लाख रुपये या ठिकाणी देतो. तर ज्यांनी हा प्रश्न सदस्य ज्यांनी उपस्थित केला ते सभागृहात नाही आहेत, पण तरी हरकत नाही. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सन्मान्य सदस्यांनी या संदर्भामध्ये माहिती मागितलेली आहे. आणि वीज पडून या जवळपास 4 महिन्याच्या याच्यामध्ये मे असेल, जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यामध्ये विशेषतः करून ज्यावेळेला पाऊस सुरू होतो आणि त्यावेळेला मग वादळ, विजांचा कडकडाट आपण नेहमी बघत असतो. आणि त्यात विशेष करून शेतकरी जे शेतामध्ये शेतमजूर असतात, शेतकरी असतात, ते काम करत असतात. विजेच्या कडकडाट असताना मग वीज पडते आणि त्यामध्ये मृत्युमुखी होणारीची संख्या ही दिवसेंदिवस वाढते. ही वस्तुस्थिती आहे. गेल्या 2022मध्ये राज्यात जवळपास 236 व्यक्ती यांचा मृत्यू वीज पडून असेल किंवा महापूर, पण वीज पडून याच्यामध्ये जास्त संख्या त्या ठिकाणी आहे. 2023मध्ये 181 व्यक्तींचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राकडे याची माहिती त्या ठिकाणी येते. त्याप्रमाणे 181 व्यक्तींचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे. पण आपण जो प्रश्न विचारला की बाबा याची पूर्वसूचना किंवा हे आपल्याला कळायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये पुढचा अपघात टाळण्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर या संदर्भामध्ये भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान IITM या राष्ट्रीय शिखर संस्थेने विकसित केलेले दामिनी आणि सचेत असे 2 ॲप आहेत की ते 40 किलोमीटरच्या परिसरामध्ये आपल्याला सूचित करतात की या ठिकाणी वीज पडण्याची शक्यता आहे किंवा संभाव्य धोका या ठिकाणी या संदर्भामध्ये होणार आहे, अशी सूचना आपल्याला त्या माध्यमातून मिळत असते. आणि म्हणून हे 2 ॲप आहेत, त्यातून ही सूचना मिळते. पण हे सगळे ॲप आपण अपलोड केले पाहिजेत. सचेत ॲप असं आहे की त्यातून आपल्याला आपोआप माहिती मिळते. दामिनी ॲप आपण जे लोड केलं तर त्या संदर्भामध्ये त्यातून सुद्धा आपल्याला माहिती मिळत असते. मला वाटतं त्या संदर्भामध्ये प्रचार प्रसार आमच्या विभागामार्फत आम्ही सतत करतोय. पण तो बाहेर देशामध्ये काही प्रगत राष्ट्रामध्ये या संदर्भात काही अजून तंत्रज्ञान पुढे गेलं आहे का, असाही प्रश्न आपण या ठिकाणी विचारला. त्या संदर्भातही आम्ही माहिती घेतलेली, त्या संदर्भात माहिती घेतोय. पण मला वाटतं आपल्याकडून हे जे 2 ॲप आपण तयार केलेले आहेत, सचेत आणि दामिनी ॲप, या संदर्भात हेच सध्या आपण कार्यान्वित आहेत. बाहेर आम्ही तपास केला, आम्ही माहिती घेतली, पण तो अजून या संदर्भामध्ये कुठे असं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नाही. बोला भास्कर जाधव साहेब बोला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, हा प्रश्न प्रत्यक्षपणे आपण जी घरी वीज वगैरे घेतो या विजेशी संबंधित नाही, तर हवेमध्ये किंवा ढगामध्ये जे लाईटनिंग होतं, विजा चमकतात, कडाडतात आणि त्याच्यामध्ये ही माणसं मरतात, त्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे. मला जाणून घ्यायचं आहे, मला काय आक्षेप नाही आहे, पण आपण कुठल्या खात्याअंतर्गत या प्रश्नाचं उत्तर देत आहे? ते त्यांना मी विचारलं, म्हणाले यांच्याकडे नाही आहे. बरं, चांगली गोष्ट आहे. तर आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत ते मला म्हणूनच मी म्हटलंच ना की हा डायरेक्ट विजेशी संबंध नाही असं मी म्हणालो. मुद्दा असा आहे की याच्यामध्ये ज्या विजा वगैरे कडाडतात, आकाशामध्ये विजा चमकतात आणि त्यातून ती वीज पडून माणसं मरतात, हा त्यातला खरा अर्थ, किंवा गुरढोरं पण मरतात. आता आपण सांगितलं की 2 नवीन ॲप डेव्हलप झालेले आहेत, ते आपण आपल्या मोबाईलमध्ये अपलोड करून घ्या. आपण त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करताय, अधिकचा प्रसार करताय, आम्हीही करू. परंतु अशा पद्धतीचं नुकसान भरपाई झाली, कोणी अपंग झाला, कोणी मृत्यू पावला, की साधारणपणे गोपीनाथराव मुंडे आपण त्या मदत अपघात विमा योजनेअंतर्गत त्याला आपण मदत करतो, याशिवाय दुसरी मदत करायला ह्याच्यामध्ये काही मार्ग दुसरा नाही. पण आपण मदत करतो ती माझ्या माहितीप्रमाणे माणसांना फक्त मदत करतो. प्राणी, गाई, म्हशी ज्या मरतात त्यांना आपण मदत करत नाही. आणि म्हणून ज्या वेळेला ही योजना, मदत योजना सुरू झाली, त्यावेळेला 2 लाख रुपये मदत आपण करत होतो. त्याला आता बरीच वर्ष झाली. तर आपण ही मदतीची रक्कम वाढवाल का? आणि त्याच पद्धतीनं गाई गुरं म्हशी वगैरे मग दुभते वेगळे किंवा भाकड वेगळे असं वर्गीकरण करा, पण त्यांना सुद्धा नुकसान भरपाई करण्याची या योजनेअंतर्गत तरतूद कराल का? माननीय अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे
ही जी आपत्ती आहे, आपत्तीमध्ये जे सगळे निकष दिलेले आहेत त्यामध्ये पूर्वी केंद्राकडून किंवा राज्याकडून या वीज पडून जे माणसं मरतात, शेतमजूर, त्याचा कुठे उल्लेख या ठिकाणी नव्हता किंवा त्याला मदत मिळत नव्हती. 2017मध्ये आपण या ठिकाणच्या संदर्भामध्ये GR काढला आणि त्यानंतर मग याला मदत मिळायला सुरुवात झाली. पण आता आपण ती वाढवून त्यावेळेपेक्षा आता मृत व्यक्ती असेल तर त्याला आपण 4 लाख रुपये देतो. गंभीर आजारी असेल, गंभीर दुखापत झाली असेल, ट्रीटमेंट असेल तर त्याला आपण 2.5 लाख रुपये या ठिकाणी देतो. आणि त्याचबरोबर जनावरं जे आहेत त्या संदर्भामध्ये गाय, म्हैस, बैल हे जे मोठी जनावरं असतील तर त्यांना 37,500 रुपये, जवळपास 40,000ला कमी आहेत ते त्या ठिकाणी तो. शेळी मेंढी असेल तर त्यांना आपण 4,000 रुपये देतो. मात्र कोंबडीला 100 रुपयेच आहेत. कोंबडीला मला कोंबडी मी खात नाही त्यामुळे मला माहीत नाही कोंबडीचे भाव काय आहेत काय नाही. पण गावरान कोंबडी असेल तर तिचे भाव अधिक जास्त आहेत आणि फार्मची कोंबडी आहे तिचे भाव कमी आहेत असंही मला कळालेलं आहे. त्यामुळे निश्चित कोंबडीचे भाव वाढवून देण्या संदर्भामध्ये याविषयी आम्ही गांभीर्याने विचार करू. पण या संदर्भामध्ये मला वाटतं 4 लाख रुपये जे आपण इतर ठिकाणी आपत्ती येते त्यावेळेला जे असते त्यात हे आहे, 4 लाख रुपये आपण त्या ठिकाणी देतो, मृत्यू व्यक्तीच्या नातेवाईकांना देतो. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.